आणि इकडे बिहारमध्ये उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या आधी राजकीय घडामोडींना वेग आलाय। आरजेडीच्या आमदारांचा मुक्काम तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी असणार आहे। नितीश सरकारच्या बहुमत चाचणीच्या आधी राजकीय मंथन सुरू झालंय। काँग्रेसचे आमदार देखील तेजस्वी यादव यांच्या घरी मुक्कामाला असतील। तेजस्वी यांचं पाटण्यामधील निवासस्थान हे सध्या राजकीय केंद्र बनलंय। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भामध्ये अधिक अपडेट देतील। सोमेश, बिहारमध्ये उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या आधी या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडतायत, काय अपडेट आहेत? नक्कीच अमोल, जेडीयूचे जे सध्या आमदारांची संख्या आहे आणि भारतीय जनता पक्षाचे जे आमदार आहेत त्या दोघांचे आमदार मिळून संपूर्ण बहुमत हे बिहारमधील विधानसभेमध्ये सध्याच्या सरकारकडे आहेत, जेडीयू भाजपच्या। परंतु त्याचवेळी एकंदरीत भाजपची जी स्ट्रॅटेजी आहे सर, इंडिया आघाडीचं जास्तीत जास्त मॉरल ब्रेकडाऊन करत असताना इंडिया आघाडी ही एकत्र नाहीये किंवा त्यांचेही आमदार फुटू शकतात, नगरसेवक फुटू शकतात, हे त्यांनी वारंवार आतापर्यंत दाखवलंय। आणि म्हणून शेवटी आपल्या सोबत असलेल्या सर्व म्हणजे जे पक्ष आणि आरजेडीचे आमदार आहेत ते सुद्धा कायम राहावेत यासाठी म्हणून ह्या प्रकारचं एक प्रकारचं ज्याला आपण म्हणू रिसॉर्ट पॉलिटिक्स जे असतं की रिसॉर्टवरती नेऊन आमदारांना ठेवणं, तसं एक आता हे तेजस्वी यादवांचं राजकारण आहे की ज्यामध्ये तेजस्वी यादवांनी सगळ्या आमदारांना एकत्र ठेवलेले, जेणेकरून जे डाव्या पक्षांचे आमदार आहेत म्हणजे उदाहरणार्थ आरजेडीचे आमदार यांना व्हीप इश्यू करून त्यांचं मतदान करून घेतलं जाऊ शकतं। परंतु त्याचवेळी डाव्या पक्षांचे आमदार असतील किंवा मग काँग्रेसचे आमदार असतील, हे आमदार फुटू नयेत किंवा हे आमदार गैरहजर राहू नयेत यासाठी म्हणून अशा प्रकारे एक सर्व आमदारांना एकत्र ठेवून त्यांना एकत्रच फ्लोअर टेस्टला नेणं अशी एकूण रणनीती ही आरजेडीने आखलेली दिसते। कारण त्यांना आपण एकत्र आहोत आणि आमचा पक्ष फुटलेला नाही हा मेसेज देणं गरजेचं आहे विरोधी पक्ष म्हणून। अमोल, सोमेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।